नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 5 ते 3 या टिपक्यांची अगदी सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। चला तर मग टिपके मांडून घ्यायचे आहेत। 5, 4 आणि 3 खालच्या साईडला आणि वरच्या साईडला दोन्ही साईडला सेम घेऊन नंतर 2-2 टिपके हे कोपऱ्यातल्या अशा वक्र रेघेमध्ये आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। म्हणजे आतल्या साईडला अर्धगोल येईल अशा पद्धतीने आपल्याला ह्या रेघा जोडून घ्यायच्या आहेत। आता त्यालाच समांतर अशा 3-3 रेघा ह्या काढायच्या आहेत। चला तर मग वाट कशाची बघता, आधी आपण एक मोठी रेघ जी आहे ती काढून घेत आहे समांतर अशी प्रत्येकच बाजूस। मग नंतर त्याच्यामध्ये आपण 2-2 रेघा अशा काढून घ्यायच्या आहेत। चला तर मग फटाफट काढून घ्यायची आहे। 1 आणि ही 2, 1 आणि ही 2, 1 आणि ही 2, चला तर मग अशाच प्रकारच्या 2-2 रेघा ह्या काढून आपण कंप्लीट करत आहोत। प्रत्येकच बाजूस आपल्याला अशाच प्रकारच्या या रेघा या काढून घ्यायच्या आहेत। 1 आणि ही 2, 1 आणि ही 2, चला तर मग आता आपण आधी रेघा या डार्क करून घेऊयात। रेघा डार्क करून झाल्याच्या नंतर आपण काढलेल्या जो षटकोन आहे त्याला आपण वरच्या साईडने गोल असा आकार देऊन घेणार आहोत। चला तर आता गोल आकार हा देऊन घ्यायचा आहे। पहा अशा प्रकारे आपण प्रत्येकच ह्याला पाकळी काढल्यासारखं काढत आहोत आणि गोलाकार असा आकारही देणार आहोत। गोलाकार काढून झाल्याच्या नंतर प्रत्येकच आता त्या रेघेच्या पुढं पाकळीच्या पुढे अशा 4-4 रेघा आपण या काढून घेणार आहोत। चला तर मग प्रत्येकच कळीच्या समोर आपण 4-4 रेघा या समांतर अशा काढून घेणार आहोत। 1, 2, 3 आणि ही चौथी रेघ। तर अशाच प्रकारच्या रेघा या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। 1, 2, 3 आणि ही 4, 1, 2, 3 आणि ही 4, 1, ही तिसरी रेघ काढत आहोत आणि ही चौथी। चला तर आता प्रत्येकच लाईन्स आपण या डार्क करून घेणार आहोत। म्हणजे काढलेली पुढची डिझाईन ही सुरेख आणि सुंदर वाटली पाहिजे।
चला तर आता आपण पुढची डिझाईन ही काढणार आहोत रांगोळीची. चला तर आता आपण आत फूल काढणार आहोत. 1 2 3 4 आणि ही 5 आणि ही 6वी. आता आपण त्याच्यामध्ये रंगही भरणार आहोत. आपण त्यामध्ये लाल रंग हा भरणार आहोत. लाल रंग भरून झाल्याच्या नंतर ज्या पाकळ्या आपण काढलेल्या आहेत 6, त्याच्यामध्ये आपण केशरी रंगाचे मोठे मोठे टिपके हे देऊन घ्यायचे आहेत व चमच्याच्या किंवा कशाच्या तरी साह्याने त्याला पसरून घ्यायचे आहे गोलाकारात. तर अशा पद्धतीने आपले हे टिपके काढून झालेले आहेत. आता आपण मध्ये पोपटी रंग भरतोय आणि त्याच्यामध्ये गुलाबी रंग भरतो आहोत पसरवून. तर अशा पद्धतीने आपली मधली डिझाईन कंप्लीट झालेली आहे. पहा, अशा चमच्याच्या साह्याने मी त्याला पसरवून गोलाकार दिलेला आहे. चला तर आता आपण एक एक चक्री काढायची आहे लास्टच्या रेघेला आणि बाकीच्या रेघा या त्याला चक्रीच्या दिशेने जोडून घ्यायच्या आहेत. अशा सुरेख आणि सुंदर पद्धतीने या रेघा जोडून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे आता उरलेल्या 5ही साईडला आपल्याला अशीच रांगोळी काढून घ्यायची आहे. आता मधल्या साईडला आपण 2 कोन काढत आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण टिपके देऊन घ्यायचे आहेत. पहा, तर अशा पद्धतीने आपण हे टिपके दिलेले आहेत. त्याच्यानंतर आता वरती छोट्या छोट्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत त्या रेघेला. आणि आता 2 टिपके मोठे काढून गोल आणखीन एक गोल काढून एक रेघ काढून आपण घेणार आहोत. अशा पद्धतीने आता अशीच डिझाईन आपल्याला 5ही साईडला काढायची आहे. चला तर मग फटाफट काढून घेऊयात. एक 2 3 अशा प्रकारे आणखीन एक आपला पाकळीचा भाग हा कंप्लीट झालेला आहे. मध्ये टिपके काढून घ्यायचे आहेत. पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत.
अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसणार आहे. कमीत कमी वेळेत काढता येणारी, अगदी सोप्या पद्धतीने काढलेली खूपच सुरेख अशी आपली रांगोळी आहे ही. तर आपले आता 3 पार्ट राहिलेले आहेत हे कंप्लीट करायचे. अशाच पद्धतीने आपण हे काढून कंप्लीट करणार आहोत. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन रांगोळ्या नेहमी पाहत राहा व आपल्या अंगणासमोर दारासमोर सजवत राहा. रांगोळी खरंच आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व इझिली पाहता पण येतील. Thank you so much for watching this video. Please do like, share and subscribe for next video. Thank you. Thanks a lot. चला तर आपली ही डिझाईन 2 घरं कंप्लीट झाली की पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. चला तर आता आपले लास्टचे 2 घरंही कंप्लीट करायचे राहिलेले आहेत. तर लास्ट घर कंप्लीट करून आपली ही रांगोळी पूर्णपणे आपण कंप्लीट करून घेणार आहोत. रांगोळी पूर्ण झाल्यानंतर आपण याचा ओव्हरव्ह्यू सुद्धा पाहणार आहोत. रांगोळी किती सुरेख आणि सुंदर दिसते ते. चला तर अशा प्रकारे आपली ही रांगोळी पूर्ण कंप्लीट होण्यास तयार आहे.
चला तर आता आपण याचा ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत. आपली रांगोळी पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. पहा तर किती सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळीचा ओव्हरव्ह्यू दिसत आहे. थँक्यू सो मच.